यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे म्हणजेच मुंबई पुणे मिसिंग लिंक हा देशातील सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाच्या मार्गांपैकी एक म्हणून ओळखला जातो. याच मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प झाला. मात्र इथे नियोजनाचा अभाव दिसतोय. कारण महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये रात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय. या काळजाचा थरकाप उडणाऱ्या अपघातामध्ये पिंपरी चिंचवड आणि वाकड परिसरातील युवा उद्योजक तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झालाय. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांच्या आलिशान फॉर्च्युनर कारनं समोरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून दिलेल्या प्रचंड धडकेमुळे हा अपघात झालाय. या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि त्यातच तुषार भूमकर यांनी आपले प्राण गमावले. तर कारमधील अन्य एक सहकारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातातून कारमधील इतर तिघे जण सुदैवाने चमत्कारिकरित्या बचावलेत. हा एवढा भीषण अपघात नेमका कसा घडला पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड, वाकड तसेच राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात प्रचंड शोककळा पसरली असून सर्व स्तरातून तीव्र हळहळ आणि दुःख व्यक्त केले जात आहे. मात्र या भीषण अपघाताच्या निमित्तानं महामार्ग प्रशासन आणि रस्ते विकास महामंडळाच्या अत्यंत निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचे जाहीर वाभाडे निघाले असून या मृत्यूला नेमके जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय. हा भीषण आणि दुर्दैवी अपघात मध्यरात्री साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळावरून समोर आलेल्या धक्कादायक व्हिडिओ फुटेजवरून अपघाताची भीषणता आणि त्यामागील कारणांची साखळी स्पष्ट होते. पुण्याकडून अत्यंत वेगानं मुंबईच्या दिशेने जाणारा फॉर्च्युनर कारचा प्रवास सुरळीत सुरू होता. कारमध्ये तुषार भूमकर यांच्यासह त्यांचे इतर सहकारी आणि मित्र प्रवास करत होते. रात्रीची वेळ असल्यानं महामार्गावर वाहनांचा वेग चांगलाच असतो. त्यातच एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंक अंतर्गत नव्यानं तयार करण्यात आलेल्या भव्य बोगद्यामधून कार जात असताना अचानक समोर एक अनपेक्षित अडथळा निर्माण झाला. बोगद्याच्या आत उजव्या बाजूला काही गाड्या थांबलेल्या होत्या आणि तिथं रस्त्याचं किंवा बोगद्यातील यंत्रणेचं काहीतरी तांत्रिक काम सुरू असल्याचं दिसून येत होतं. या कामामुळे पुढे जाणाऱ्या वाहनांचा वेग अचानक मंदावला होता आणि काही वाहनं जागीच थांबली होती. तुषार भूमकर यांनी भरधाव कार जेव्हा या थांबलेल्या वाहनांच्या जवळ पोहोचवली तेव्हा अचानक समोर आलेल्या या परिस्थितीमुळे चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं. कारच्या उजव्या बाजूला रस्ता ओलांडून पुढे जाण्यासाठी एक अत्यंत अरुंद आणि अपुरी जागा शिल्लक होती. डाव्या बाजूनं जात असलेल्या फॉर्च्युनर कारला उजवीकडे वळण्यासाठी पुरेशी जागा आणि वेळ न मिळाल्यामुळे ही कार अत्यंत वेगानं थेट समोर अत्यंत संथ गतीनं चाललेल्या मालवाहू टेम्पोच्या पाठीमागील भागावर जाऊन प्रचंड ताकदीनं आदळली. या धडकेचा आवाज बोगद्यात प्रचंड वेगानं घुमला आणि आजूबाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि इतर वाहन चालकांचा काळजाचा थरकाप उडाला. धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनर कारच्या समोरील इंजिनाचा आणि चालकाच्या बाजूचा संपूर्ण भाग अक्षरशः कापला गेल्यासारखा चक्काचूर झाला. गाडीच्या सुरक्षेसाठी असणारे एअरबॅग्स उघडले गेले खरे, परंतु धडकेचा जोर आणि वाहनाचा वेग एवढा जास्त होता की गाडीच्या पत्र्याचा आणि इंजिनचा भाग थेट आतपर्यंत घुसला. या भयानक अपघातात कारमध्ये पुढच्या बाजूला बसलेले युवा उद्योजक तुषार भूमकर यांना अत्यंत गंभीर आणि जीवघेणी दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला, छातीला आणि अंतर्गत अवयवांना बसलेल्या प्रचंड फटक्यामुळे त्यांचा घटनास्थळीच आणि जागीच मृत्यू झाला. त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्यांचा श्वास संपला होता. या कारमध्ये त्यांच्यासोबत प्रवास करत असलेला दुसरा एक सहकारी देखील या धडकेत गंभीररित्या चिरडला गेलाय. त्याच्या अंगावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून त्याला घटनास्थळावरून तात्काळ बाहेर काढून बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यानं डॉक्टरांकडून सांगण्यात येत असून वैद्यकीय पथक त्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवानं कारच्या पाठीमागील सीटवर बसलेले इतर 3 जण या संपूर्ण अपघातातून सुरक्षित राहिले असून त्यांना किरकोळ खरचटलाय. मात्र डोळ्यांसमोर घडलेला हा मृत्यूचा थरार पाहून ते प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. या संपूर्ण अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस यंत्रणांनी तात्काळ बोगद्यात धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमधून जखमींना आणि मृतदेह बाहेर काढण्याचं काम अत्यंत शर्थीचं होतं, कारण कारचा पत्रा पूर्णपणे एकमेकात अडकला होता. कटरच्या सहाय्यानं कारचा भाग बाजूला करून तुषार भूमकर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघातानंतर बोगद्यातील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती, कारण अपघातग्रस्त फॉर्च्युनर कार आणि मालवाहू टेम्पो रस्त्याच्या मधोमध अडकून पडले होते. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ही दोन्ही वाहनं बाजूला करून बोगद्यातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला. मात्र या अपघाताचा जो व्हिडिओ आता समोर आलाय तो पाहिल्यानंतर हा केवळ एक अपघात नसून महामार्ग प्रशासनाने केलेल्या निष्काळजीपणाचा पराकोटीचा नमुना आहे, असा थेट आरोप आता सर्व स्तरातून केला जातोय. या अपघातानं महामार्गावरील प्रवासी सुरक्षेच्या दाव्यांच्या चिंधड्या उडवल्यात. या अपघातामागचे सर्वात मुख्य आणि धक्कादायक कारण म्हणजे घटनास्थळी प्रशासनानं बाळगलेली प्रचंड बेजबाबदार वृत्ती आहे.
रात्रीच्या वेळी जेव्हा एक्सप्रेसवे सारख्या अतिवेगवान रस्त्यावर, तेही एका बंदिस्त बोगद्याच्या आत जर कोणतंही काम सुरू ठेवायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आणि जागतिक सुरक्षा मानांकाचे अतिशय कडक नियम आहेत. नियमानुसार काम सुरू असलेल्या ठिकाणापासून किमान 200 ते 500 मीटर आधीच वाहन चालकांना स्पष्ट दिसेल असे मोठे रिफ्लेक्टर, चमकणारे सूचना फलक, डिजिटल साइन बोर्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजबूत बॅरिगेटिंग लावणं अत्यंत बंधनकारक असतं. जेणेकरून अतिवेगाने येणाऱ्या वाहन चालकाला पुढे रस्ता बंद आहे किंवा कामामुळे एकाच लेनमधून वाहतूक सुरू आहे याची पूर्वकल्पना येईल आणि तो आपल्या वाहनाचा वेग योग्य वेळी नियंत्रित करू शकेल. परंतु मिसिंग लिंकच्या या बोगद्यात रात्री 1:30 वाजता जेव्हा हे काम सुरू होतं तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारचे बॅरिगेटिंग करण्यात आलेले नव्हते. संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही सुरक्षेच्या उपाययोजना किंवा योग्य रिफ्लेक्टर्स लावलेले दिसत नाहीयेत. मुख्य आणि प्रचंड वाहतूक असलेल्या या रस्त्यावर अचानक एक साइड ब्लॉक करून काम सुरू ठेवणं आणि वाहन चालकांना कोणतीही पूर्वसूचना न देणं ही प्रशासनाची अक्षम्य चूक ठरली आहे. अंधाऱ्या बोगद्यात अचानक समोर गाड्या थांबलेल्या दिसल्यास अत्यंत हुशार आणि अनुभवी चालकाचाही गोंधळ उडू शकतो, कारण डोळे बोगद्याच्या प्रकाशाशी आणि वेगाशी जुळवून घेत असतात. नेमकी हीच परिस्थिती तुषार भूमकर यांच्या कार चालकासोबत घडली असण्याची दाट शक्यता आहे. उजव्या बाजूला गाडी काढण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक न ठेवता रस्त्याच्या कडा अडवून काम करणं आणि तिथं साधी प्लास्टिकची लाईन किंवा बॅरिगेट न लावणं, यावरून आता प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जातात. जर तिथे योग्य बॅरिगेटिंग असतं किंवा काही अंतरावर चालकाला सतर्क करणारे दिवे लावले असते तर कदाचित कारचा वेग कमी करता आला असता आणि तुषार भूमकर यांचा जीव वाचू शकला असता. त्यामुळे हा अपघात नसून प्रशासनाने सुरक्षेसाठी केलेल्या दुर्लक्षामुळे झालेला एका प्रकारे बळीच आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जाते. या दुर्घटनेनंतर महामार्गावर काम करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तुषार भूमकर यांचा अकाली आणि अत्यंत धक्कादायक निधनाची बातमी वाकड आणि पिंपरी चिंचवड परिसरात पोहोचताच संपूर्ण परिसरावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. भूमकर कुटुंब हे वाकड परिसरातील एक अत्यंत प्रतिष्ठित, जुनं आणि आदराचं स्थान असलेलं कुटुंब आहे. तुषार भूमकर यांनी आपल्या कष्टानं, बुद्धिमत्तेनं आणि व्यावसायिक कौशल्यानं उद्योग क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. एक यशस्वी युवा उद्योजक म्हणून त्यांची पंचक्रोशीत मोठी ख्याती होती. केवळ व्यवसायापुरतेच मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांमधील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. तरुणांचं संघटन करणं, सामाजिक कार्यात मदत करणं आणि गरजूंच्या अडीअडचणीला धावून जाणं हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या मनमिळावू आणि मदतीचा हात देण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी अतिशय कमी वयात लोकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं होतं. त्यांच्या जाण्यानं वाकड परिसरानं एक तरुण, उमदा आणि भविष्यातील मोठा नेता व उद्योजक गमावलाय, अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जाते. त्यांच्या घराबाहेर आणि वाकड परिसरात नातेवाईक, मित्रपरिवार आणि त्यांना मानणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली असून प्रत्येक जण या धक्क्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दरवर्षी शेकडो लोकांचे अपघातात नाहक बळी जातात. मिसिंग लिंक सारख्या अब्जावधी रुपयांचा प्रकल्प प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित करण्यासाठी उभारला जात असल्याचा दावा सरकार करत असते. मात्र जर या प्रकल्पाच्या बोगद्यातच साधी सुरक्षा मानकं पाळली जात नसतील तर सामान्य जनतेनं कोणाच्या भरोशावर प्रवास करायचा, असा संतप्त प्रश्न विचारला जातोय. टोलच्या माध्यमातून दररोज कोट्यावधी रुपयांची वसुली करणाऱ्या कंपन्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप आता सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. सध्या पोलिसांनी या संपूर्ण अपघाताची नोंद घेतली असून अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध व्हिडिओच्या आधारे नेमकी चूक कोणाची होती याचा सखोल तपास करतायत. प्राथमिक चौकशीत कारचा वेग आणि महामार्गावर सुरू असलेल्या कामाचे नियोजन या दोन्ही बाबी तपासल्या जात आहेत. कार चालकाचं नियंत्रण सुटलं की समोरच्या वाहनानं अचानक ब्रेक दाबावा लागला, या अंगानेही पोलीस तपास करतायत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.